नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. आपण आज एक महत्त्वपूर्ण घडामोडी पाहतोय. ती म्हणजे आहे तुम्हाला स्लोगन दिसलं असेल, खासदारांच्या पगारात भरघोस वाढ. आता ही भरघोस वाढ नुकताच पार्लिमेंटचं अधिवेशन सुरू आहे आणि या पार्लिमेंट अधिवेशनामध्ये कालच लोकसभा आणि राज्यसभा अशा दोघांच्याही बाबतीत खासदारांच्या पगारवाढ झाली. आता एकीकडे पगारवाढ होते, दुसरीकडे भारतातली बेरोजगारी आहे त्याची प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळं याचं जर थंबनेल बघितलं असेल, तर त्या थंबनेलचं नाव दिलं आपले की खासदार तुपाशी, जनता उपाशी. तर चला सुरुवात करूया सेशनला. नेमकं काय पगारवाढ झालेली आहे? किती रुपये पगार होणार आहे? खासदारांचा, राज्यसभेचा, लोकसभेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं भारताच्या पंतप्रधानाला किती रुपये पगार मिळतात? या सगळ्याची चर्चा आपण इथं करणार आहे. आता हे जे सेशन असणार आहे, त्या सेशनमध्ये आपण जगातले काही इतरही जे काही पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या पगारात सुद्धा आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे चालू घडामोडीचा जो कंटेंट आहे तो महत्वाचा आहे. सुरुवात करूया सेशनला. खासदारांच्या भरघोस पगारवाढ. आता ही लोकसभा आणि राज्यसभा जे आहेत, म्हणजे ज्यावेळेस पगारवाढ वाढते, इंडियन पॉलिटिक्सचा मुद्दा आहे की पगार वाढवण्यासाठी संसदेचं साधं बहुमत लागतं आणि ते आवाजी बहुमतानं म्हणजे पगारवाढ करूया का? लोकसभेचे अध्यक्ष पीठासीन अधिकारी म्हणतील. सगळ्याकडून आवाज येईल, यस यस यस. ठीक आहे. अशा पद्धतीनं लगेचच हा कायदा जो आहे तो पास होतो आणि इथं पगारवाढ झालेली आहे. किती पगारवाढ झाली? तर लोकसभा आणि राज्यसभा यांचे आजी आणि माजी जे खासदार आहेत, आजी खासदार आणि माजी खासदार म्हणजे सध्याचे आहेत ते आणि माजी खासदार यांच्या वेतनामध्ये जवळपास पगार आणि भत्त्यामध्ये 24% ची वाढ झालेली आहे. तर खूप मोठी वाढ आहे. ठीक आहे. म्हणजे एकीकडं भारतामध्ये एकीकडं बेरोजगारी आहे, एकीकडं कुपोषणाचं प्रमाण आहे आणि एकीकडं त्याच पार्लमेंटमध्ये 24% पगारवाढ केली. आता नुकताच छावा चित्रपट जो आहे तो आला होता आणि औरंगजेबची जिथं बऱ्हाणपूरमध्ये औरंगजेबने जिथं आपला शामियाना उभा केला होता, त्या बऱ्हाणपूरमध्ये लोकं कुऱ्हाड आणि बाकीचे सगळे मटेरियल जे आहे ते घेऊन पोहोचले होते. रात्र-रात्र खड्डा काढत बसले होते, की आपल्याला खजिना सापडेल म्हणून. म्हणजे एवढ्या वाईट स्थितीमध्ये भारत जो आहे, एकीकडे 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था सांगतोय आपण, पण दुसरीकडे पर कॅपिटा इन्कम मध्ये 138व्या क्रमांकावर भारत आहे. असं असताना भारतामधले असणारे खासदारांचे पगारवाढ हा सगळ्यात चर्चित मुद्दा झालेला आहे. त्यामुळं आपण 24% पगारवाढ पार्लिमेंटमध्ये खासदारांना केलेला आहे. हा निर्णय पूर्वलक्षी आलेला आहे. म्हणजे आज तारीख 24-25 मार्च असली तरी सुद्धा 25 मार्च 2025 या दिवशी आपण हा व्हिडिओ मारतोय आणि इथं जी पगारवाढ झाली आहे ते 24 मार्चला 2025 ला जरी झाली असली तरी सुद्धा ही पगारवाढ कधीपासून करणार आहे तर पूर्वलक्षी असणार आहे 1 एप्रिल 2023 पासून. म्हणजे यांच्या पगारामध्ये 1 एप्रिल 2023 पर्यंत पासूनची वाढ आहे. म्हणजे लक्षात ठेवा 23, 24 आणि 25 म्हणजे आता आणखीन 10 दिवसावरती 1 एप्रिल येईल. म्हणजे 2 वर्षांची पगारवाढ खासदारांना मिळणार आहे. जो विचार करा की एमपीएससीचे किंवा स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी हे सगळं सोडून खासदार आपण झालो तर जिंदगी खतरनाक होईल. म्हणजे एवढी पगारवाढ आहे. भरपूर साऱ्या सुविधा वगैरे मिळणार आहेत. खासदार असताना 5 वर्ष, त्यानंतर खासदार संपल्यानंतर मरेपर्यंत पेन्शन वगैरे मिळणार आहे. या सगळ्याच गोष्टीची चर्चा आपण इथं करूया. आता 1,00,000 रुपये पगारवाढवरून 1,00,000 रुपये पूर्वी पगार होता. हा 2018चा पगार आहे. बघा 2018ला 1,00,000 रुपये होता आणि त्यावरून आता 1,24,000 रुपये वाढणार आहे. म्हणजे 24% ची वाढ झाली. 1,00,000 वरून किती रुपये? 1,24,000 रुपये झाले. 2018 पासून नरेंद्र मोदी सरकार आलं 2014ला आणि त्यांनी 3 वर्षानंतर एक कायदा पास केला होता. तो कायदा असा होता, दर 5 वर्षानं खासदारांच्या पगारामध्ये वाढ होईल आणि त्याला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनाही एकत्रितरित्या पाठिंबा दिला होता. 2018 मध्ये असा एकमेव खासदार होता ज्याने असं म्हटलं होतं की एवढ्या पगारवाढीची गरज नाही. ते होते वरुण गांधी साहेब. वरुण गांधी यांनी त्या विधेयकाला नकार दिला होता की ते म्हटले होते की एवढं पगाराची गरज नाही आपल्याला. कारण जर तुम्ही खासदारांच्या पगारांच्या मध्ये केला, जेवढं काही फॉर्म भरताना त्यांची संपत्ती आहे त्या संपत्तीचं विवरण असतं. त्या संपत्तीच्या विवरणून यांना इतका पगारवाढ आणि इतक्या सोयी-सुविधा असाव्यात का? असा भारतीयांना प्रश्न पडतो. तरी सुद्धा आपण 1,24,000 रुपये पगारवाढ जी आहे ती करून घेतलेली आहे. यांचा दैनिक भत्ता जो आहे खासदारांचा तो 2,000 रुपये वरून 2,500 रुपये वाढवला. म्हणजे परत इथं दैनिक भत्त्यामध्ये सुद्धा 500 रुपयाची वाढ केलेली आहे. त्यानंतर माजी खासदारांना जे निवृत्ती वेतन मिळतं, या निवृत्ती वेतनामध्ये 25,000 वरून त्यांचं निवृत्ती वेतन 31,000 रुपये होणार आहे. म्हणजे आपल्या खासदाराला, माजी खासदाराला वेतन जे निवृत्ती वेतन आहे ते 25,000 वरून 31,000 रुपये इतकं मिळणार आहे आणि जर त्यांचं निधन झालं असेल तर त्याच्या वारसाला सुद्धा 0.5% हे निवृत्ती वेतन मिळणार आहे. म्हणजे एल-आय-सीची एक स्कीम आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तर असंही खासदारांचं आहे भारताच्या. जगताना सुद्धा पेन्शन आहे आणि मेल्यानंतर सुद्धा वारसांना सुद्धा पेन्शन आहे. अशा पद्धतीचं ही वेतन वाढ जी आहे, निवृत्ती वेतन जी झालेली आहे वाढ.
2018ला 1,00,000 रुपये पगार केला होता, तो आता 1,24,000 रुपये केलेला आहे. खासदारांना त्यांच्या भागात कार्यालय चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी 70,000 रुपये इतका भत्ता मिळतो. खतरनाक आहे. हे हे खासदार जे आहेत आपल्या ज्या भागातून येतात मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघामध्ये कार्यालय स्थापन करण्यासाठी किंवा लोकांना भेटण्यासाठी त्यांना 70,000 रुपये इतका भत्ता मिळतो. विचार करा, आपले खासदार आपल्या मतदारसंघामध्ये किती वेळा लोकांना भेटायला लागले, त्यांच्या कार्यालयामध्ये ते किती वेळ उपस्थित आहेत, ज्यांना हा भत्ता भेटतोय 70,000 रुपये इतका आपण भत्ता भेटतोय. हे आमदारांना पण लागू आहे. जेवढ्या स्कीम ज्या आहेत, जेवढ्या या सुविधा खासदारांना आहेत, तेवढ्या आमदारांना आहेत आणि आमदारांच्या सुद्धा पुढच्या काळात आपण व्हिडिओ मारूया की एवढा पगार यांना मिळतो. हे लक्षात ठेवा, कार्यालय आणि लोकांना भेटण्यासाठी त्यांना 70,000 रुपये इतका भत्ता मिळतो. त्यानंतर पुढे जाऊया. कार्यालयीन खर्चासाठी 60,000 रुपये इतके मिळतात. कार्यालयीन खर्चासाठी म्हणजे प्रत्येक खासदाराच्या कार्यालयीन खर्चासाठी 60,000 रुपये आणि कार्यालय स्थापन करण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी 70,000 रुपये यांना भेटायला लागले. त्यानंतर फोन आणि इंटरनेट सेवा भत्ता फ्री आहे. फोन, आता विचार करा, या जमान्यात जर एअरटेलचं जिओ सिम कार्ड घेतलं तर 28 दिवस अनलिमिटेड कॉल्स आहेत, तरी सुद्धा यांना फोन भत्ता मिळतो, यांना इंटरनेट भत्ता मिळतो आणि हा स्थिर आहे की एवढा एवढा इंटरनेट आणि भत्ता आणि ज्याला आपण फोन भत्ता असेल. मला हे समजत नाही की जिओचं यांना सिम कार्ड द्या किंवा कुठल्या तरी बीएसएनएलचं सिम कार्ड द्या आणि फुल टाइम जेवढं बोलायचं तेवढं बोला, पण नाहीये. त्यांना फोन भत्ता पण पाहिजे आणि इंटरनेट सेवा सुद्धा पाहिजे आणि प्रथेनुसार चाललेलं हेच दिलेलं आहे आपण, फोन आणि इंटरनेट. म्हणजे एकीकडं लोकांचं जे काही ट्राय जो आहे, टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, त्या ट्रायने सांगितलंय प्रत्येक कंपनीला की तुमचा महिना 31 आहे, तो 28चा काय आहे. म्हणजे 3 दिवस भ्रष्टाचार होतोच की. तर म्हणजे लक्षात ठेवा, आता 31 मार्च आहे, पण आपला बॅलन्स आहे तो 28 दिवसाचा असतो. उरलेल्या 3 दिवसासाठी आपल्याला एक्स्ट्रा रिचार्ज मारायला लागतो. म्हणजे असं जर आपण बीएसएनएल किंवा यांची जर एकत्र जर सिम कार्ड दिले आणि यांना सांगितलं तर तेवढं बोलायचं, तुम्हाला जेवढा जनतेचा विकास करायचा तेवढा विकास करा, पण नाही इथं इंटरनेट भत्ता आणि फोन भत्ता हे दोन्ही विशेष करून द्यायला लागले. आपण त्या आमदाराला पण कसं आहे, ते स्वतः किंवा फॅमिलीला वर्षात 34 वेळा डोमेस्टिक फ्लाईट करू शकतात. बघा, 34 वेळा वर्षातनं, म्हणजे वर्षातून 34 वेळा ते स्वतः किंवा आपल्या कुठल्याही फॅमिलीला देशांतर्गत डोमेस्टिक फ्लाईट प्रवास त्यांना मोफत आहे. किती वेळा? 34 वेळा. विचार करा. पुढे जाऊया. गरज पडेल तेव्हा फर्स्ट क्लास रेल्वेचा डबा फ्री आहे. त्यांना वाटलं की आपण दिल्लीला जावं, त्यांना वाटलं हैदराबादला जावं, त्यांना वाटलं जम्मू काश्मीरला जावं, तर रेल्वेचे पहिल्या डब्याचे आहेत त्यांना फ्री आहे. फर्स्ट क्लासचं रेल्वे तिकीट फ्री आहे त्यांना. जेव्हा गरज पडेल तेव्हा, वाटतं तेव्हा त्यांनी जाऊ शकतात. त्यांच्यासाठी राखीव आहे खासदारांच्यासाठी. रस्त्याने जर फिरला असेल तर इंधन खर्च त्यांना दिला जातो. म्हणजे रेल्वेने जायचंय, रेल्वेने जा. जर विमानाने जायचं 34 वेळा डोमेस्टिक फ्लाईट प्रवास फ्री आहे. आणि जर वाहनाने जायचं असेल तर जेवढा काळ तुमचं वाहन चालेल तेवढं इंधन जे आहे ते सरकार देईल. सरकार म्हणजे कोण देईल? आपण देईल, सामान्य जनता देईल. सामान्य जनतेतूनच मिळणारे पैसे असतील आणि एका खासदाराच्या मागे 10-10 गाड्या जर धावतात, एका मंत्र्याच्या मागे 70-70 गाड्या धावतायत, तर त्याचं सगळं इंधनाचा पैसा खर्च होत येणार आहे, आपल्याकडून येणार आहे. कारण आपण कोण आहोत? आपण मालक आहोत आणि ही जे आहेत ते सेवक आहेत. सेवकांना एवढा पगार जे आहे ते पार्लमेंटनं नुकताच केलेला आहे. 50,000 युनिट वीज मोफत आहे, फ्री. 50,000 युनिट फ्री जे आहे ते खासदारांना वीज मोफत आहे वार्षिक. 4,000 किलो लिटर पाणी सुद्धा मोफत आहे. पाणी सुद्धा मोफत दिलेलं आहे. राहायला सोय फ्री आहे. त्यानंतर जर दिल्लीत गेलं तर भाड्यानं घर न देता त्यांना राहण्याची सुविधा दिली आहे. पण ते दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी भाड्यानं राहायचं नाही, डायरेक्ट काय करायचं, त्यांना सुविधा दिलेल्या आहे दिल्लीमध्ये. त्यानंतर जे खासदार सरकारी निवासस्थानात राहत नाहीत त्यांना घरचा भत्ता जो आहे, घरभत्ता दिला जातो. म्हणजे हे दिल्लीत सुविधा आहे. जर तिथं राहायचं नसेल तर तुम्ही जिथं राहता त्याचा भत्ता सुद्धा देईल. एवढ्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या खासदाराला दिलेल्या आहेत. अजून एक महत्वाची भरपूर वेळा चर्चा होते त्याची की दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये असणारं कॅन्टीन, हे कॅन्टीन जे आहे ते कॅन्टीनचे दर सुद्धा 2021 मध्ये सरकारने बदलले होते. आता ह्याच्या पूर्वीचे दर जे आहेत ते खूप भयानक होते, तर खूप कमी पैशात होतं. आता 2021 ला सरकार आलं 25 जानेवारी 2021 ला, आणि यामध्ये कॅन्टीन मध्ये खासदारांना मिळणाऱ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या जर विचार केला तर जवळपास आलू बोंडा जो आहे तो एक पीस 10 रुपयाला आहे. बॉइल्ड व्हेजिटेबल्स 50 रुपयाला आहे. म्हणजे विचार केला तर एक करी हे एक करी जे आहे ते 30 रुपयाला आहे. त्यानंतर चिकन जे आहे, मसाला मटन बिर्याणी 150 रुपये. विचार करा, कोल्हापूरमध्ये मटन बिर्याणी 230 रुपये, दिल्लीत मटन बिर्याणी 150 रुपये, याच्या 70 रुपयेच होत. हे सगळे रेट आहेत 2021. म्हणजे 2021 पासून आज 4 वर्ष कंप्लीट होत आहेत. 2021, 22, 23, 24, 25
25 निम्म्यावर आलं. तरी सुद्धा हे जे दर आहेत हे तसं आहेत. कारण आपल्या भारतामध्ये जे खासदार आहेत, त्या खासदारांना सुविधा ज्या आहेत ते जास्त असाव्यात. कारण हे का केलं? तर खासदारांना सुविधा दिल्या तर जनतेचा विकास करतील. एक लंडनचे पंतप्रधान होते. त्यांचं नाव होतं बोरिस जॉन्सन. बोरिस जॉन्सन. ठीक आहे. हे बोरिस जॉन्सन साहेब यांनी पंतप्रधानाचा राजीनामा दिला होता. सत्तेत असताना त्यांचा पक्ष जो आहे तो पक्ष जो आहे तो सत्तेत बहुमताला स्पर्श केलेला होता. बहुमत होते त्यांच्याकडे. तरी सुद्धा बोरिस जॉन्सनने राजीनामा दिला. कारण त्यांचं कारण होतं की पंतप्रधान म्हणून मी आहे, पण माझा घरचा जे खर्च आहे ते मी भागवू शकत नाही या पगारातून. म्हणून यांनी राजीनामा देणारे बोरिस जॉन्सन. अलीकडची गोष्ट होती मी 2021 ची. आज विचार केला जगामध्ये 191-92 देशामध्ये तर जवळपास सिंगापूर जो आहे त्या सिंगापूरचे पंतप्रधान यांना सगळ्यात जास्त वेतन मिळतं. महिन्याला जवळपास 1 कोटी रुपये वेतन मिळतं त्यांना. महिन्याला 1 कोटी रुपये. समजलं का? ओके. म्हणजे हे लक्षात ठेवा. हे बोरिस जॉन्सन साहेब असे आहेत की पंतप्रधान असून सुद्धा माझ्या घरचा खर्च चालवत नाही. माझ्या बायका पोरांना कसं मी करू म्हणून हे राजीनामा देणार आहे. आज भारतामध्ये जवळजवळ 24% जी पगारवाढ झाली. पगारवाढीबद्दल काहीच म्हणणं नाही. कारण खासदारांना जर जितक्या सुविधा देतील तेवढे हे जनतेचा विकास करतील. पण आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल एक विद्यार्थी म्हणून की आपल्या पंतप्रधानांचा पगार जो आहे तो किती आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळेस आता वार्षिक 20 लाख रुपये मिळतात. वर्षाला 20 लाख रुपये. 2024 चा फॉर्म भरताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरती अनामत रक्कम जी आहे टोटल हे 3 कोटी रुपये होती. आता हे लक्षात ठेवा. कारण प्रधानमंत्री मोदी 4 वेळा सीएम राहिलेले आहेत गुजरातचे आणि 3 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. तर त्यांची स्थावर जी रक्कम आहे ती 3 कोटी रुपये असं त्यांना वर्णन केलंय. 20 लाख रुपये इतका त्यांना पगार मिळतो. म्हणजे महिन्याला 1.66 लाख रुपये मिळतात. महिन्याला 1.66 लाख रुपये हे मिळतात. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रपतींना नुकताच 5 लाख रुपये पगार आहे. आता हा परत वेतनवाढ झालेली आहे. त्यामुळे हे पगार पुढच्या काळात वाढतील. आणि पंतप्रधानापासून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत याचा विचार केला तर सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांना 2.2 मिलियन म्हणजे जवळपास वार्षिक 18.37 कोटी रुपये इतकं वेतन मिळतंय. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या नुकताच पार्लिमेंटनं हा कायदा पास केलेला आहे की खासदार जे आहेत लोकसभा आणि राज्यसभेचे त्यांचा पगारवाढ 24% पगारवाढ झाली. आणि त्यामुळे हे लक्षात ठेवा की पुढच्या काळात दर 5 वर्षानं ही पगारवाढ होते. आणि 18ला झालेली पगारवाढ आता 2025 ला होते आणि 2025 नंतर पुन्हा एकदा पगारवाढ होईल 2030-31 ला. आणि या पगारवाढीमध्ये एक गोष्ट क्लिअर होत्या की खासदारांच्या पगारामध्ये वाढ होते. म्हणजे काय होतं संविधान सभा अस्तित्वात आली होती आणि भारताचे पहिले प्रेसिडेंट झाले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या राजेंद्र प्रसादांना किती पगार असावा याच्यावरती संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि एकमुखाने ठरलं की 10,000 रुपये पगार असायला पाहिजे. 1950 ला 10,000 रुपये पगार असणारे राष्ट्रपती आज रोजी 5 लाख रुपये इतक्या पगारावरती आहेत. पण भारताच्या जनतेचं पर कॅपिटल इन्कम वाढले का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भारताची बेरोजगारी कमी झाली का? भारताची महागाई कमी झालेली का? भारताचे असणारे जे इतर प्रश्न आहेत आरोग्य कुपोषणाचे प्रश्न हे संपलेत का? त्याच्यावरती नक्कीच येणाऱ्या काळात बोलूया. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.